मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हॅपी न्यू इयर आमच्याकडून तुम्हाला. हां दे घे. इंग्रजांच्या प्रथेप्रमाणे नाही, आपल्याला काय जायचं नाही इंग्लंडला सेलिब्रेट करायला. कारण सेलिब्रेट करण्याचं काय आपल्या गुढी पाडवायलाच न्यू इयर असतं. इथं फक्त कॅलेंडर बदलत आहे. पण ठीक आहे ना, बदलत आहे. आपलं न्यू इयर गुढी पाडवायलाच असतं. त्या टायमाला सरकार चांगलं असतं तर 1 जानेवारीला कधी हॅपी न्यू इयर झालं नसतं ना. कॅलेंडर बदललं असतं. कॅलेंडर बी गुढी पाडवायलाच बदललं असतं. शाले अंग्रेजांचे चाटणारे होते. घरी पण हॅपी न्यू इयर या चहा प्यायला. सकाळी सकाळी मस्त आम्ही बाहेर चहा पितोय. नाही रात्री झोप नाही झालेली. बाहेर आमचा पसारा लई नाही, सारखं नेटफ्लिक्स चालू असतं. झोप कशी होईल? लाल झालं. पैसे दिलेच बा नेटफ्लिक्सला. Emotional damn it. 1 hour later. तर मंडळी, आता वेळ झाली जेवायची आणि नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आम्ही सेलिब्रेट केला मिसळ खाऊन. खरं तर आम्हाला हॉटेललाच जायचं होतं मिसळ खायला, पण ना लय उशीर झाला होता आणि स्वराज पण झोपला होता. सो तो झोपला होता, मग भुका पण लागला होता. तो कधी उठायचा, मग कधी त्याचं आवरायचं, त्याला खायला प्यायला घालायचं, मग हॉटेलला जेवायला जायचं. म्हणजे मिसळ खायला जायचं. त्यापेक्षा म्हणलं घरीच आणू, घरीच खाऊ. सो आम्ही घरीच आणली आणि घरीच खाल्ली. त्याच्यानंतर मग आवरलं, मेकअप केला आणि आम्ही निघलो गावात जायला. मित्रांनो, आम्ही चाललो मंदिरात. कशाबद्दल? आज काय होतं? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आज 1 जनवरी है, इसलिए हम जा रहे हैं मंदिर में. और 2026 बल्ले बल्ले हे बल्ले बल्ले. तर इकडं पण चाललंय रडणं. याला वाटतं आम्ही दोघं चाललोय त्याला सोडून ठेवर. स्वराज रडतोय. चला. हाय, हम जा रहे हैं. तो ये भी बच्चा निकला है. काय म्हणला चष्मा बिष्मा लावून? काय काय? तुला काय तरस आहे का? तरस आहे? नाही ना, मग दुसऱ्यांबद्दल जेव्हा बोलत ते बाहेर खायला जातो. घे, इथं घ्यायचे असले तर बघ, पैसे इथं लिहिले लागतील. पैसे तुलाच द्यायचे. हा, मग कसं चष्मा बिष्मा लावणार मग काय असं भिकाऱ्याने जायचं का गावात पण जाताना? स्वतः आल्यावर कसं दुसऱ्याला बोलताना कसं गोड लाग. स्वतः आल्या काय दुसऱ्यांना बोलताना गोड लागतं? तुम्ही खाण्यापिण्याचं म्हणते का, राहण्याचं म्हणते का? आम्ही पण येतो. चला चलो 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 भैया चलो. मग इथं आम्ही पोहोचलो गावात. आणि गावात माझा ज्या रस्ता होता, ज्या रस्त्याने मी मंदिरात जात होते, तो नेमका बंद होता. सो मी आज मंदिरात गेलेच नाही. इथूनच बाहेरून पाया पडले. आणि ना विराजने मला हे लावायला पण आणलं होतं, टिकला बघा. म्हणजे तो जाऊन आला ना पाया पडायला आणि मला जाता नाही आलं, म्हणून मग तो कुंकू घेऊन आला तिथून. आणि तो सांगतो इथं, पण माझा नेमका फोन होता त्याच्यामुळे बहुतेक की काही आवाजच नाही आलेला, की मी तिला जाता नाही आलं म्हणून मी तिला घेऊन आले. मग ही बाकीची पण आली बघा, नारळ वगैरे फोडून. मंदिरातून आम्ही बसले तो ऊन खात. आता काय आमचा बंद करणार आहे बहुतेक. तू तिथं दगडीन ते मांडल्यात ना, मग नसत्यान करीत. हे पिशवी घ्या मग तिच्याकडून, कॅरी बॅग घ्या. कोणाकडून आणलं त्यांच्याकडून देते. मग माझे 3 कॅरी बॅग. हा पिऊ ना. विराजला हे घ्यायचं पुढं, तिथं नाही, हे गुळाचा चहा आला. मैत्री अप्रतिम गुळाचा चहा. मग आपण बाहेरच घेणार, बाहेरच आणायचा. हा घेऊ मला माहिती. बरं लावलं ना. इथं गेली ती पैसे द्यायला. स्वराज हाय. हे बघा चहा प्यायला गेल्यात आणि आम्हाला नाही नेलं का रे विराज? दोघांना नाही नेलं. आम्ही दोघे इथेच आहे. चहा प्यायला कुठे
स्लाईस. नाही पाठवते त्याला पैसे का? हा पाठवायचे बाबा, अजून आई द्यायची आहे. आपण तिथूनच चहा घेतलाय. मला वाटलं तू दुसरीकडून आणले म्हणून म्हणलं होतं स्कॅन करून या. नाही हे देवीचे लोक आहेत, लोक नाहीत. ते करतात. ज्याला पावली ते करतात बाबा. घे घे, सांग बाबाला काय पाहिजे. खोल ना तिला जरा. ते आमच्या आधी ही पोचल्यात घरी ना, खाल्या ते बांबूचं पाकिट डायरेक्ट पाकिटच आणलंय बाबा. आईस्क्रीम खाऊन आले का तुमची? ह्यांनी आईस्क्रीम खाल्ली. आम्ही हे आणले, हे स्वराजला, हे विराजला. नाही उलटं झालं. सांबार मसाला पण आणला एक. हे काय डोनट्स आणला याने. कसला आहे बघू खाऊन. 20 रुपयाचा डोनट्स आहे तो. मी मावा केक आणलाय तू किती हे काय काय नो काय आणले. बिग बॉय. हे बघ चहाचा कप. चहाचा कप. खोल रे, 60 रुपयाचा. मॅजिक कोण पण आणलाय. तिकडं तो 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 घेतलेला पण महागच होता ना. हा लगेच रंगती मेहंदी. आई 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 हे बघ असं आहे. आणि जाड बघ किती आहे. लगेच बाळाचं ते. हे बघ हे कानातलं आणलं. ड्रॉप टेस्ट कानातलेले भारी भारी ते बघ, मोठे मोठे. पैसे पण मस्त आहेत. हे काय विराजची फ्रुटी, खोबरं आणि आमची आईस्क्रीम. पाणी आणि विराज पहिलं. होय याच्यात? 3 आहे. 40 रुपयाचं. 50 रुपयाचं. 60 घेत होती, 50 दिले. हा मग ती 40 दिले. ती तशीच घेणार. माझ्यासाठी एक तुझ्यासाठी माझ्यासाठी. कसं काय घेणार? अरे ह्या MRP याच्या सोबत आपण भांडू शकतो, केस करू शकतो. ह्यांच्या गोष्टीला नसतं. त्यांच्या मनाच्या की हे येते. हे काय टेस्टिंग करायचं का? मला पाणी आणि विराज ते पाहिजे. हायवाला ते काय माहिती अरे का? ते नाही. हा ते तसंच होणार. आपल्या कुरड्या सुद्धा जळतात. जळतात मग काय कुरड्या त्या हे घातले का प्लास्टिक ते तसं बनवून केलं जातं त्याच्यामुळे तसं म्हणून तसं होतंय. हा हे मॅजिक कोण बेकरीवाल्याला विचारलं ना 20 रुपयाचा म्हणलं कोण. आम्ही हे करून दिलं तुम्ही आम्हाला बेक करून द्याल का? ते म्हणले नाही, तुमचा तूप तूप वेगळं असतं, आमचं तूप वेगळं असतं. घरात असतं. आम्ही डालडा वापरणार आहे का? पण तरी तसं म्हणली. हा तर मग चिकटणारं नसतं, तुमचं चिकटणारं असतं असं म्हणली. पाणी पित. मला पण आहे एक काम बरं. पाणी शेळके ग्रुपनी हे पण काढले का? बेसवाले काय बेसवाले नाही, आपलं नॉर्मल ऑक्सिकूड. इथं काय चाललंय महाराजांचं. ऐ मुंगळे, पप्पी दे. खाऊ दिला ना पप्पी दे. नाही दिलं म्हणा, आमचंच आहे. हे बघ मग घे पप्पी. पप्पी दे. आहे का चांगला कप? आहे की मग जडेन. आणि ती बाई म्हणते की पडलं फुटत नाही. तिच्या पुढे फाडून टाकायचं. सहज पडल्यावर फुटायचं नाही असं म्हणायचं. त्याला काय खरं खरं थोडी फुटणार नाही. कानातले छान आहेत हे, चांगले चांगले हे तू इथं वापरू शकतो. म्हणूनच घेतले मी. वाईट भारी भारी आहे त्याच्याकडले. पण महाग पण ते लई सांगत ती 60 म्हणत होती, 50 तर दिले. मला तिच्या मनात हम्म. जसं दुकान कोणी तिला चमचा मला पिशवी दे ना. हाय हाय मामा ह्याचा आकडे दिले का मग? नाही देणार आहे. अच्छा हां मिक्स फ्रूट केक आणलाय. त्यात काय असं मिक्स फ्रूट पण नाही तर काय. हा हे क्रीम रोलचं बॉक्स आहे, जे की त्याचे पैसे मी देणार आहे. ठीक आहे मी देणारच होते. 2 बॉक्स मी आणलेत क्रीम रोलचे. बरोबर आहे. मग 20 रुपयावरून चाललो होतं आमचे. आई को सुट्टे पैसे घेऊन देते म्हणलं. 80 रुपये झालं ना. 20 रिटर्न दे म्हणलं. ते की 100 मग ते 20 रिटर्न देतो का म्हणलं. जाऊ दे की 20 रुपये सांगत होते मला. बिलाचे हेअर पण कट करायचे ना, मग म्हणलं देते उद्या पैसे. हा डोनाल्डच आहे. मी ना कोणतं तरी याचं बघितलं होतं, त्यांच्यावर जसं चित्र आहे का तसं आतमध्ये पॅकिंगमध्ये आतमधलं काय असेल ते प्रोडक्ट असतंय होय. त्यांच्या इकडं. ते कंपल्सरी तेवढी साईज तेवढी लेंथ असलंच पाहिजे. दे. आता काय आता काय पाणी पाहिजे का? खेळायचं आहे तर पाणी. खाणं पिणं दिलं सोडून घे पाणी वत पाणी. मला उठून यायचं म्हणून असं मुंगळ आहे. फोल मा कप.
मामा नवीन घेऊन येईल लगेच जाऊन घेऊन ये. मामाचं आडले याचं पोरगं त्यांनी द्यायचं घेऊन. 60 रुपये म्हणत होते, 50 रुपयाचा आणला. ज्याचा भात आहे त्याला पण नाही का पण महिला कमाईचं असते ना शिस्त लावायचं. काय हे शिस्त. असली शिस्त आहे. ह्याला काय शिस्त समजली कावळायचं त्याला खेळून नाही द्यायचं काय पाहिजे त्याला एवढला हा आता माझी बाजू आपल्याच रडून मामाचं आहे द्यायची नाही. रडायला लागलं की लगेच दे बाबा दे. मग काय बारीकपणी तसंच होतंय. तुटी फुटी येतात. आता तुम्हाला व्लॉग्समध्ये हा कप दिसत जाईल चहा प्यायला. मला लई दिवसापासून पाहिजे होता. छोटा पण होता याच्यापेक्षा, चहाच्या कपासारखा कप, पण तिने बिचारीने हात दाखवला. मग मी म्हणलं मग हात बघते ना, तर मला तुझ्याकडे जसं आहे ना तसं सेम फक्त काचेचा होता. इथं नाकडे ना हे मीठ फोडती नाही का, ते रस्त्याच्या कडेने भेटतं बघा, सैंधव मीठ का काय, पिंक सॉल्ट का रॉक सॉल्ट काहीतरी ते भेटतं. तर ते आईने आणलं होतं. सो आम्ही आता इथं फोडतोय. तर मी असं ऐकलं, म्हणजे त्यांनी गुगलच केलेलं आम्ही, की चांगलं नसतं म्हणे हे मीठ, रस्त्याच्या कडेला भेटतं. सो त्याचे काही म्हणजे चांगलं क्लीन वगैरे केलेलं नसतं, तर फिल्टर वगैरे केलेलं नसतं. तर बघा कोणाला माहित असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, चांगलं असतं की नसतं खाण्यासाठी. रस्त्याच्या गाड्यांचं मीठ खाऊ नये म्हणतात. खायचं नाही, शेवटी शेवटी असं बोट पोटात साचल. हा रस्त्याच्या इकडेच खाऊ पण नाही मीठ. थांबी करते. खाऊ की मग तुला. इतकी चहा पावडर टाकली, चहा पर काळा कुट्ट केलाय बिचारा. ख्वाबों की मलिका है मेरी महबूब. I accidentally became a meme. गरम राहिलाय का, नाही तर गरम करून द्या. हमच गरम राहिलं. नाही मला गरम गरम जळून निघेल. गरम गरम लागतं मला खात्र्या. करा नको करा 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 बघून गरम गरम आहे का नाही कळ ना. दूध का दूध, पाणी का पाणी. ते ChatGPT विचारत होता बहिणीच्या जाताचं. नाही गरम गार झालाय. Night night. इथं चाललंय आमचं जेवण. या जेवायला सर्वजण. इथं भाजती हे थालीपीठ, मिक्स डाळींचं का मिक्स धान्यांचं काहीतरी मल्टीग्रेन थालीपीठ. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल किंवा करून पण दाखवेल कसं बनतात थालीपीठ वगैरे. बेस्ट पर्याय आहे नाश्त्यासाठी. सो बघा, तुम्हाला हवा असेल तर मला सांगा, मी सांगेल तुम्हाला. या जेवण करायला, सांबार भात खायला. इथं आमचं चाललंय, काय म्हणतात रे याला, पत्त्याचा बंगला. कोणाचं बरं नाही, विराटचा मगाशी राहिला होता 2 याचा. असा होता आमचा न्यू इयरचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर कुकरची शिट्टी चालली आहे. आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, सगळ्यांना ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो, आणि सुखी समाधानाने आयुष्य जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाय बाय. हा इकडं